तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीला करायचा एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर आजपासून किंवा जेव्हाही तुम्ही हा व्हिडिओ बघाल तिथून तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। ही जी सेवा आहे ती दत्त जयंतीसाठी करायची एक विशेष आणि सर्वात प्रभावी सेवा आहे। ज्याही लोकांनी दत्त जयंतीच्या सेवेला सुरुवात केलेली आहे, ज्यांनी 21 दिवसांचा संकल्प केलेला आहे, मला वाटते त्या सगळ्यांच्याच सेवांना सुरुवात झाली असेल, तर तुम्ही त्या सेवेसोबत देखील ही सेवा करू शकता। किंवा जे लोक काहीच करणार नाहीत, म्हणजे इच्छा खूप आहे पण काही ऑफिस आहे, नोकरीसाठी बाहेर जावं लागतंय, आम्हाला संपूर्ण गुरुचरित्र वाचता येत नाहीये किंवा संपूर्ण सारामृत वाचता येत नाहीये, आम्हाला व्यवस्थित अशी 1-2 तासाची कुठलीच सेवा करता येत नाहीये, तर त्या प्रत्येकासाठी ही 5 मिनिटाची सेवा अत्यंत प्रभावी ठरेल। बघा, जे काहीच करणार नाहीत किंवा ज्यांना काही करणं पॉसिबल नाहीये, तर त्या प्रत्येकाने या सेवेला आवर्जून सुरुवात करा। ही एक सेवा तुमचं नशीब बदलवेल। तुमच्या नशिबात नसेल तेही तुम्हाला मिळेल। आलेल्या सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील। साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद, आपल्या स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावरती अखंड राहील। आता सेवा कुठली आहे, नक्की कशी आहे, हे सगळं काही पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आता समजा दत्त जयंती जी दत्त जयंती आहे ते 26 डिसेंबरलाच आहे, पण समजा तुम्ही दत्त जयंतीच्या 5 दिवस 4 दिवस किंवा मग तुम्ही 8 दिवस 11 दिवस अगोदर हा व्हिडिओ बघितला, तर त्या दिवसापासून तुम्हाला या सेवेची सुरुवात करायची। जे लोक आज बघतील उद्या बघतील त्यांनी आजपासून किंवा लगेचच उद्यापासून या सेवेची सुरुवात करायची आहे। यासाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला तुमच्या देवघराच्या बाजूला एक छोटासा चौरंग ठेवायचा आहे किंवा एक पाट ठेवायचा आहे, त्यावरती एक कापड अंथरायचं आहे, एक दिवा लावायचा आहे, बाजूला उदबत्ती ठेवायची आहे आणि या चौरंगावरती एक दत्तगुरूंचा किंवा स्वामींचा फोटो ठेवून द्यायचा आहे। दोघांपैकी कुठलाही ठेवला तरीही चालेल। त्यानंतर याच वस्त्रावरती म्हणजे या चौरंगावरती किंवा पाटावरती जे वस्त्र ठेवलेलं आहे यावरती तुम्हाला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची पोथी ठेवायची आहे। ठीक आहे, कारण आपल्याला ही जी सेवा आहे ती गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाची करायची। बरेच लोक काय करतात, छोटासा एखादा अध्याय वाचायला एक मोठं जे ग्रंथ आहे ते काढतात आणि त्याने म्हणजे ही जी सेवा आहे ती करायला सुरुवात करतात। बघा, जो मोठा ग्रंथ आहे तो खूप जास्त आणि दिव्य शक्तिशाली आहे। खरं तर गुरुचरित्राचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण महत्व आहे। तो जो ग्रंथ आहे तो कधीच असाच हाताळू शकत नाही, तो व्यवस्थित आपल्याला एका कापडामध्ये ठेवायचा असतो, व्यवस्थित म्हणजे त्याला असंच कुणीही सहज हात लावू शकत नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची असते। त्यामुळे सतत तुम्हाला तो हाताळता येणार नाहीये। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला 14व्या 19वा 18वा 9वा असे सेपरेट गुरुचरित्रातील अध्याय बाजारामध्ये कुठेही भेटतात, तर त्यातील 9व्या अध्यायाची ही पोथी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। आता ज्यांना नाहीच पॉसिबल त्यांनी मग मोठं गुरुचरित्र जे आहे ते घेतलं तरीही चालेल, कारण आपण संकल्पयुक्त ही सेवा करत आहोत आणि त्याची सेपरेट मांडणी करत आहोत। ठीक आहे, मग मोठं घेतलं तरी चालेल, फक्त ते व्यवस्थित तुम्हाला पाटावरती त्या चौरंगावरती ठेवायचं आहे। वाचलाने कुठेही टाकलं, वाचलाने कुठेही ठेवलं असं केलं तर चालणार नाही। ठीक आहे, ही जी पोथी आहे किंवा हे जे ग्रंथ आहे ते तुम्हाला त्या चौरंगावरती ठेवून द्यायचं आहे। यावरती ही देखील तुम्हाला म्हणजे हे जी पोथी असेल किंवा हा जो ग्रंथ असेल त्याच्यावरती थोडंसं हळद कुंकू अष्टगंध तांदूळ एक फूल ठेवायचं आहे, त्याचं पूजन करून घ्यायचं आहे। स्वामींचा किंवा दत्तगुरूंचा फोटो ठेवला असेल त्यांचंही पूजन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे। पूजेची मांडणी सगळी झाली की त्यानंतर संकल्प करायचा आहे। संकल्प कसा करायचा याचा ऑलरेडी व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, पण थोडक्यात सांगते तुम्हाला। संकल्प करत असताना एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, चमचा घ्यायचा आहे, त्यानंतर मग तुम्हाला तुमचं नाव गोत्र जे काही असेल ते म्हणा, तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे। ह्या इच्छेसाठी मी एवढे दिवस किंवा दत्त जयंतीपर्यंत कंटिन्यू हा अध्याय मी न चुकता वाचणार आहे, माझ्याकडनं ही सेवा घडून घ्या, माझ्याकडनं अधिकाधिक सेवा करून घ्या असं मनापासून तुम्हाला तिथे म्हणायचं आहे। त्यानंतर हे जे हातातलं पाणी तुम्हाला ताम्हणात खाली सोडून द्यायचं आहे आणि तिथून तुम्हाला तो 9वा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे। आता दररोज एकाच टायमाला हा अध्याय वाचायचा आहे।
आज सकाळी बसलो, उद्या दुपारी आणि परवा रात्री असं नाही चालणार. आज सकाळी तर कंटिन्यू दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला त्याच वेळी बसायचं आहे. सकाळ तर सकाळ, दुपार तर दुपार किंवा संध्याकाळ तर संध्याकाळ. तिथे लावलेला जो दिवा आहे तो अखंड पेटता ठेवा. जर रात्री विझला किंवा रात्री विझूच देऊ नका, दुसऱ्या दिवशी सकाळी विझलाच तर मग पुन्हा तो दिवा घासायचा आहे, पुन्हा त्याच्यामध्ये नवीन एक वात घालायची आहे, तेल किंवा तूप घालायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा एकच ठेवून द्यायचा आहे, पण तो तुम्ही अधूनमधून घासला तरीही चालेल आणि जी वात आहे ती दररोज तुम्हाला बदलायची आहे. बघा, आता 9वाच अध्याय का, तर 9व्या अध्यायामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं जे वर्णन आहे ते वर्णन केलेलं आहे. अगदी गुरुचरित्रामध्ये देखील सांगितलेलं आहे की जो भाग्यवान भक्त असतो तोच गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करतो. 9वा अध्याय वाचल्याने प्रापंचिक समस्या असेल, आर्थिक समस्या असेल, सुटायला मदत होते, अडलेल्या इच्छांची पूर्ती होते. दत्त गुरूंचा आशीर्वाद आहे, हा आशीर्वाद साक्षात त्या भक्तावरती अखंड राहतो. 9वा अध्याय हा अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल अध्याय आहे. खरं तर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला गुरुचरित्राचंच पारायण करायचं होतं, पण ज्यांना नाहीच शक्य त्यांनी जर फक्त 9वा अध्याय जरी वाचला तरी तुम्हाला गुरुचरित्राचं जे फळ आहे, म्हणजे गुरुचरित्र पारायण करून जे फळ मिळणार होतं तेच फळ तुम्हाला या अध्यायाने मिळेल. फक्त विश्वास, श्रद्धा मनापासून हवी आणि मध्ये तुम्हाला म्हणजे दत्तगुरूंचं सतत स्मरण करायचं आहे. आता याचे नियम काय आहेत, तर मोस्टली खूप जास्त नियम नाही आहेत, पण जेव्हा संकल्पयुक्त सेवा करतो त्या सेवांमध्ये आपण नॉनव्हेज खात नाही, म्हणजे जे मांसाहार आहे ते वर्ज्य करतो. त्यामुळे जिथून तुम्ही या सेवेला सुरुवात कराल तिथून मांसाहार तुम्हाला करायचं नाहीये. दत्त जयंतीपर्यंत कंटिन्यू तुम्हाला मांसाहार वर्ज्य असणार आहे. कुठलीही संकल्पयुक्त सेवा असेल त्याच्यामध्ये नॉनव्हेज खाल्लं जात नाही. त्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही काहीही नियम नाही आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तामसी पदार्थांपासून लांब राहू शकता, म्हणजे कांदा टाकणं, लसूण टाकणं किंवा खूप जास्त तिखट, खूप ऑइल, ह्या सगळ्या गोष्टी त्या जरा कमी प्रमाणात टाका किंवा कांदा लसूण विरहित तुम्ही खाल्लं तर अत्यंत उत्तम आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. दत्त जयंतीपर्यंत सलग तुम्हाला जेवढे दिवस होतील तेवढे दिवस तुम्हाला हा 9वा अध्याय वाचायचा आहे. तर हा एक अध्याय तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी सोडवेल. तुमचे जे मार्ग अडलेले आहेत ते मार्ग सर्व खुले होत जातील, तुमच्या इच्छा पूर्ण होत जातील, तुमची प्रगती व्हायला लागेल आणि दत्तगुरूंचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद अखंड तुमच्या पाठीशी राहील. तर अत्यंत साधा सोपा हा उपाय, अत्यंत छोटीशी सेवा आहे. प्रत्येकाला सांगेन की यावर जुनं करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.